पुढच्या 15-20 दिवसात आम्ही एकत्रितपणाने बसू. लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्यासाठी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, राज्य पातळीवरती समन्वय आम्हाला करावा लागेल. हे जे काही महायुतीचं वातावरण आहे ते खालपर्यंत पर्क्युलेट करण्याचा आमचा प्रयत्न राहील. जागा वाटपाचा प्रश्न जरूर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून करण्याचं आमचं लक्ष एकच आहे. कारण आम्ही सर्वजण लोकशाही त्या ठिकाणी मानणारे आहोत. पुण्यामध्ये सुद्धा कोणी लक्ष घातलं तरी आमची कोणाची हरकत नाही. आता इथे दादा विरुद्ध ताई असं संघर्षाचं काही कारण येऊ शकत नाही. दादा आहेत. सोडलेला आहे राष्ट्रवादीसाठी बारामतीची लोकसभा बैठक. हां, एक कसं आहे की ज्या वेळेला NDAमध्ये आम्ही सहभागी झालो, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो, त्यावेळेला देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राची ताकद उभी करण्याचं आम्ही तिन्ही पक्षांनी आणि आमच्यासोबत असलेल्या इतर घटक पक्षांनी नक्की केलेलं आहे. अशा वेळेला ज्या वेळेला 3 पक्षाचं सरकार होतं किंवा पाहिलं आपण तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार होतं किंवा एकेकाळी देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचं सुद्धा सरकार होतं. आघाडीच्या सरकारमध्ये तडजोडी कराव्या लागत असतात. त्या तडजोडीचा अनुभव चंद्रकांत दादांना अधिक असल्यामुळे त्यांनी कदाचित ते वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं असेल. महायुतीत राष्ट्रवादीला नेमकं किती जागा हव्यात? कारण शिवसेना म्हणते शिंदे गट की आम्हाला 22 पाहिजे, भाजप म्हणते आम्ही 25 खाली घेणार, मग तुम्हाला उरले 3. एक असं आहे की भाजप किंवा शिवसेना यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या घेतल्या त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली मागणी सर्वांच्या समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा लोकसभावर बैठका आता आम्ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत दिवाळीच्या नंतर. परंतु एक बाब स्पष्ट आहे की ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत त्यावेळेला काल परवाच माझी देवेंद्रजींची चर्चा झाली, एकनाथ शिंदेसाहेबांजवळ चर्चा झाली, चंद्रशेखर बावनकुळेंजीजवळ सुद्धा चर्चा झाली. पुढच्या 15-20 दिवसात आम्ही एकत्रितपणाने बसू. लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्यासाठी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, राज्य पातळीवरती समन्वय आम्हाला करावा लागेल. जिल्ह्यामध्ये समन्वय समिती आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत पक्षांच्या. आणि त्या पक्षांच्या समन्वय समित्या स्थापन करत असताना हे जे काही महायुतीचं वातावरण आहे ते खालपर्यंत पर्क्युलेट करण्याचा आमचा प्रयत्न राहील. जागा वाटपाचा प्रश्न जरूर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून करण्याचं आमचं लक्ष एकच आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये काही फारशी अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि काय आलीच तर दिल्लीतलं शीर्षस्थ नेतृत्व त्या बाबतीचा निर्णय करेल. नाही, मी आज त्या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली चांगल्यापैकी बऱ्यापैकी जागा त्या ठिकाणी लढवण्याची तयारी आज आमची आहे. जिल्ह्यातल्या कुठल्या बऱ्यापैकी तयारी आमची त्या ठिकाणी आहे. पण शेवटी एकत्रितपणाने बसूनच या संदर्भातला निर्णय त्या घेणार आहोत. मी सुद्धा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या संदर्भातली आज या ठिकाणी मी काही अधिकृत माहिती देणार नाही. कारण शेवटी काही गोष्टीची पथ्ये असतात. आघाडीच्या राजकारणामध्ये त्यावेळेला सर्वांशी चर्चा झाल्याच्यानंतर निर्णय त्या ठिकाणी होत असतो. होईल त्यावेळेला आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय सांगू. मुद्दा तोच आहे, बार्गेनिंगसाठी शिवसेना जागा जाहीरपणे मागते, भाजप जाहीरपणे सांगते. तुम्ही पुण्यात लक्ष घालून किंवा इतर ठिकाणी त्या जाऊन वेगवेगळे दौरे करत आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही पुढे दौरा करण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आमच्यापैकी कोणाला कधीच हरकत नव्हती. कारण आम्ही सर्वजण लोकशाही त्या ठिकाणी मानणारे आहोत. पुण्यामध्ये सुद्धा कोणी लक्ष घातलं तरी आमची कोणाची हरकत नाही. पण गेले अनेक वर्ष ज्या पद्धतीने ज्या तडफीने आदरणीय अजितदादांनी पुण्यामध्ये लक्ष घालत पुण्याचा, पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा पूर्णपणाने बदलला. पुणेकरांची साथ दादांच्या पाठीमागे निश्चितपणाने त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. त्यामुळे कोणाच्या दौऱ्याने फारसा फरक दादांच्या कार्यपद्धतीवरती किंवा पुण्यामध्ये असलेला पुणेकरांचा त्यांच्याबद्दल असलेला विश्वास ह्याच्यावरती काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण आतापर्यंत दादा आणि दादा असा संघर्ष पाहायला मिळाला. आता दादा आणि ताई असा संघर्ष पाहायला मिळणार का पुण्यामध्ये? पहिलं काय दादा विरुद्ध दादा होत्या, चंद्रकांत दादा होते, अजित दादा चालत होता, त्या अगोदर दादा भाई होते, आता दादा ताई संघर्ष मिळेल का पाहायला? नाही, एक असं आहे की दादा विरुद्ध दादा असा संघर्ष नव्हता. चंद्रकांत दादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आम्ही त्यावेळेला सरकारमध्ये नव्हतो. सरकारमध्ये आल्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणाने काम त्या ठिकाणी करत आलो. आपण भाई म्हणजे सुरेशभाई कलमाडी असं कदाचित म्हटलं असाल, पण तो एक काळ होऊन गेला की ज्या कालावधीमध्ये सुरेश कलमाडींनी सुद्धा या शहरामध्ये त्यांचं एक प्राबल्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. आता इथे दादा विरुद्ध ताई असं संघर्षाचं काही कारण येऊ शकत नाही. दादा आहेत. दुसरीकडे असं की चंद्रकांत दादा बोलताना एका भाषणामध्ये म्हणाले की आम्ही छोट्या बैठक पार पडली तुमची. नाही, आमच्या कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी नव्हती. संघटनात्मक बाबीसाठीचा दादांजवळ या ठिकाणी चर्चा करायला आलो. दसऱ्याच्या नंतर
दिवाळीच्या आसपास राज्यातला काही भागांचा दौरा निश्चित करायचा आम्ही त्या ठिकाणी ठरवतो आहोत आणि त्याचबरोबर ती आमची पक्षाची परदेशी विस्तृत कार्यकारिणी, वेगवेगळे फ्रंटल ऑर्गनायझेशन, महिलांचा स्वतंत्रपणाचा मेळावा, युवकांचा स्वतंत्रपणाचा मेळावा असं आयोजित करण्याच्या दृष्टीतून काही वेळापत्रक त्या ठिकाणी ठरवावं याच हेतूने दादांजवळ चर्चा करण्यासाठी मी त्या ठिकाणी आलेलो होतो. मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे. जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. आज पुणे जिल्ह्यात पण आहेत. तर त्यांनी खरं तर मंत्री असतील किंवा काही नेत्यांना ज्या ज्या जिल्ह्यात आहेत तिथे येण्यास पण मराठा संघटनांनी विरोध केला की तुम्ही जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत तुम्ही येऊ नका किंवा फिरू नका. अजितदादांनी त्यांनी पुण्यात इशारा दिला होता. एक असं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहेच. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे. परंतु 2 वेळेला आरक्षण दिलेलं असताना उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने घेतलेला निर्णय आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयाने रद्द ठरवला. आम्हाला सर्वांनाच असं वाटतं, जरांगेंना सुद्धा त्या ठिकाणी असं वाटतं आणि सर्व मराठा समाजाच्या संघटनेत त्यांनासुद्धा वाटतं की कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण हे सरकारने त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आता हे टिकणारं आरक्षण देत असताना त्याच्यासाठी जी काही माहिती संकलित करायला लागत असते ती करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. म्हणूनच न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती राज्य सरकारने अलीकडे गठीत केले आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा संबंध राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाल्याच्यानंतर योग्य तो निर्णय सरकार त्या ठिकाणी करेल. खरं तर एकीकडे तुमचे दौरे सुरू होणार तुम्ही म्हणता, दुसरीकडे सुप्रिया सुळे ही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आम्हाला अपेक्षित असलेलं कशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा करायची त्याचं पूर्णपणाने अवगत आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 45+ हे आमचं उद्दिष्ट त्या ठिकाणी असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला घडत असते. ललित पाटील प्रकरणावरून बिहारचं समिती नेमली, बिहारचा खप कमी झाला म्हणून सरकारने चाललं काय? नाही, मला सरकारच्या कामकाजाच्या बद्दलची मला डे टू डे माहिती असं काही कारण नाही. मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन आणि आघाडीतला युतीमधला समन्वय या गोष्टीवरती अधिक लक्ष केंद्रित करून आहे. सरकारवर टीका होते या मुद्द्यावर. रायगड आणि नाशिकचा तोडगा निघाला नाही अजून, तुम्ही अजून नागरिकांचे काम होत नाही. एक असं आहे की दोन्हीकडे पालकमंत्री आहेत. रायगडलाही उदय सामंत पालकमंत्री आहेत, नाशिकला सुद्धा त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत. ज्या वेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आघाडीचं सरकार होतं त्या त्या वेळेला असे प्रश्न उद्भवत असतात. मंत्रिमंडळाचा विस्तारही त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एकाच वेळेला त्या संदर्भातले निर्णय घेतले जातील. पालकमंत्री रायगड किंवा नाशिक किंवा अन्य जिल्ह्याचे पालकमंत्री, कारण काही आज मंत्री महोदयांच्याकडे एकापेक्षा अधिक जिल्हे आहेत, त्यावेळेला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय दादा एकत्रितपणाने बसून जो निर्णय घेतील तो तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मान्य असेल. थँक्यू.